धन्य काळ संत भेटे पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ भवनदीचा झाला तारा भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ तो का मने मंगलता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ विठ्ठला विठ्ठला धन्य काळ संत भेटे पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी किंवा संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्वंदनीय जगद्गुरु
संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्व भजनी मंडळीच्या पाठातला साधा सोपा असा अभंग आहे। अभंगावर या ठिकाणी बोलण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं अगत्य आहे। दरवर्षीप्रमाणे चालणार हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाच्या निमित्तानं माझ्याकडे आलेली ही बालकाची एक प्रकारची सेवा। त्या सेवेसाठी उपस्थित असलेले सर्व गायक, वादक, गुणीजन मंडळी, महाराज मंडळी सर्वांचं या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळी, संयोजक मंडळी सर्वांनी तुम्ही मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिला। प्रथमतः तुमच्या या ठिकाणी सर्वांचं ऋण व्यक्त करतो। जवळपास या ठिकाणी पॅम्पलेट पाहिलं 1956 पासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह। तुम्ही म्हणाल 1956 पासून कसं म्हणाला, कारण चालू इसवी सनामधून ते 69 वजा केले 69 वर्ष आहे आणि ते निश्चितच आकडा आला 1956। म्हणून या ठिकाणी इथं येऊन गेले सर्व आपतक 56 म्हणायची वेळ आहे। मोठे मोठे या ठिकाणी वक्ते, मोठे मोठे कीर्तनकार, सर्व या ठिकाणी महाराष्ट्रातील गुणवंत गायक, वादक सर्व मंडळी या ठिकाणी या मंदिरामध्ये येऊन गेलेली आहे। जुनाट जुगादेचे नहाने बहुता काळाचे ठेवणे, कारण नाही म्हटलं तरी माझ्या मते नगरेश्वर मंदिर, महादेवाचं मंदिर या ठिकाणी 400 वर्ष तरी कमीत कमी होऊन गेलेली असतील। 400 वर्षाची परंपरा असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरुवातीलाच म्हणालो एखाद्या ठिकाणी एखादाच कीर्तनकार असतो। आता इथं 2-2 या ठिकाणी कीर्तनकार आहे चाली म्हणायला। पहिल्यांदा गायन केले ते आमचे ज्येष्ठ समजा या ठिकाणी सहकारी म्हणा येलूर महाराज कीर्तनकार आहेत, रात्री त्यांची सेवा झाली। तुम्हाला या ठिकाणी त्यांच्या रसाळवाणीमधून, विनोदामधून या ठिकाणी त्यांनी मंत्रमुग्ध केलेला आहे। आता तुमच्या पुढे या ठिकाणी माझ्यासारखा साधा सामान्य व्यक्ती बोलणं म्हणजे एक प्रकारचा गळधटपणाचा आहे। त्यांना साथ करणारे आमचे माऊली महाराज शेट्टी आहेत, इकडे या ठिकाणी आमचे गुरुजी आहेत, सर्व या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी कलाकार मंडळी, आमचे विनेकरी या ठिकाणी विस्तार अधिकारी आहेत, खुडे महाराज आहेत, माऊली महाराज आहेत। तसा मी ग्रामीण भागामध्ये फिरलेला कीर्तनकार आहे। पहिल्यांदा शहरामध्ये मला आलं ते आमच्या बळीराम महाराज खुडे यांनी, तसं त्यांनी अगोदर बाहेर फिरवलं, तिकडे शिडको हडको, नंतर या ठिकाणी गावामध्ये आणलं आणि वेळेत कसं बोलायचं, वेळेत कसं कीर्तन सोडायचं ते महाराजाकडनं शिकावं। वेळेच्या या ठिकाणी ते पक्के आहेत। मोबाईलवर जरी बोलला तर ते जास्त बोलत नाहीत, थोडं आपलं जितक्यापुरतं तितकं या ठिकाणी बोलतात, जास्त फापट पसारा नाही। अगदी 2 लाईन मध्ये सगळी कार्यक्रमाची रूपरेषा ते सांगतात। हालू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, महाराजाकडनं या ठिकाणी शिकण्यासारखं आहे। म्हणून या ठिकाणी आपल्याला 7 ते 9 तसा आता 1च तास आपल्याकडे, 1 तास उरला खटवांगरायासी भाग्यदशा कैशी प्राप्त झाली। शेरी भागातील परमार्थ आहे, वेळेला महत्व आहे, सर्व जाणकार मंडळी आहे, गर्दीला महत्व नाही, सगळे दर्दी लोक आहेत। म्हणून तुमच्या पुढे या ठिकाणी बोलण्याचं सुरुवातीलाच म्हणालो की एक प्रकारचा धाडस आहे। आल्या भागाते करीतो नाम तुझे उच्चारितो। आणि ह्या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये माझ्याकडे आलेली ही कितव्या दिवसाची सेवा आहे महाराज? 3रा दिवस आहे। आज 3ऱ्या दिवसाची सेवा आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा
आणि या ठिकाणी वेळेला धन्यता देणारा असा साधा सोपा अभंग आहे. विठ्ठला 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 धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता जैसा स्वभाव माय बापांचा आपत्ती बोली जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष अति तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उने सहजे उपसाला परतु काही किंवा काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया किंवा तुम्ही संत माझिया कडा दिठीचा कराल बहुडा मग तुम्ही माने एवढा होईन मी अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय सेवे लागी सेवक झालो 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 तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा आओ स्वामी तुकया देवा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा आओ स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावावे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावावे सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. आजच्या अभंगातून या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींना प्राधान्य दिलं, बऱ्याचशा गोष्टींना धन्यता दिली. आज सुद्धा या ठिकाणी महाराज धन्यता देतात, ती वेळेला धन्यता देतात. वेळ किती महत्वाचा आहे किंवा ज्या दिवशी या ठिकाणी कोणता वेळ या ठिकाणी महत्वाचा, ज्या दिवशी देवाचं नाव या ठिकाणी आपल्या मुखाला येईल
तो काळ या ठिकाणी धन्यच आहे. ज्या दिवशी तुम्हाला आम्हाला संत भेटतील तो काळ या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये महत्वाचा आहे, मोलाचा आहे. त्या काळाला या ठिकाणी महाराज धन्यता देतात. धन्य काळ संत भेटी, किंवा ज्या दिवशी या ठिकाणी धन्य आज दिन झाले संताचे दुर्सेन, तो दिवस धन्य आहे. किंवा पिकलिया वाचा राम नामे, तो दिवस या ठिकाणी धन्य आहे. विठाला 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 म्हणून आजच्या अभंगामध्ये या ठिकाणी अभंगाचा साधा सोपा महाराज या ठिकाणी भावार्थ सांगतात की वेळ या ठिकाणी महत्वाची आहे. तुम्हाला आम्हाला कधी कधी असा प्रश्न पडतो या ठिकाणी की महाराजांनी या ठिकाणी वेळेला एवढी काही धन्यता दिली, एवढं काही महत्व दिलं, की नेमकी या ठिकाणी कुठल्या गोष्टीची महाराजांना प्राप्ती झाली, कुठल्या वस्तूची या ठिकाणी त्यांना प्राप्ती झाली, किती वस्तू कोणती, आणि नेमकं या ठिकाणी वेळ कुठल्या प्रकारचा आहे. त्या वेळेला या ठिकाणी महाराज एवढं महत्व देतात की त्यांना प्राप्त काय झालं. तसे अनेक प्रकारच्या वस्तू आहेत. तसे वस्तूचे दोन प्रकार पडतात. एक आहे सामान्य दुर्लभ आणि दुसरी आहे विशेष दुर्लभ. महाराजांना कुठली वस्तू प्राप्त झाली, काही वस्तू या ठिकाणी प्रयत्न केला की मिळतात. प्रयत्नांती ज्याला आपण म्हणतो साध्य होणाऱ्या, प्रयत्न सापेक्ष अशा प्रकारच्या वस्तू आहेत, त्याला या ठिकाणी सामान्य दुर्लभ असं म्हटलं जातं. समुद्रामध्ये या ठिकाणी पोहणं अवघड आहे, पण याला सावरकर अपवाद आहेत. काही किलोमीटर त्यांनी पोहले, सामान्य या ठिकाणी दुर्लभ आहे. रायगडावरून या ठिकाणी पायऱ्यानं सर्वांना उतरता येईल, पण असं डायरेक्ट कुणालाही उतरता येत नाही. त्याला एक महिला अपवाद ठरली, हिरकणी नावाची. प्रयत्न केला, ती वस्तू साध्य झाली. वाघिणीचं दूध कुणालाही काढता येत नाही, दुर्लभ आहे. तुम्ही आम्ही सगळेजण इतिहासामध्ये वाचतो, त्याला शिवाजी महाराज या ठिकाणी अपवाद आहेत. सूर्याला या ठिकाणी थांबवणं अवघड आहे, दुर्लभ आहे. आपल्या देशामध्ये एका महान पतिव्रतेनं सूर्याला सुद्धा या ठिकाणी थांबवलेलं आहे. हे प्रयत्नांती साध्य होणारे वस्तू आहेत, त्याला आपण या ठिकाणी सामान्य दुर्लभ असं म्हणतो. चंद्रामृत हाता चढे, आस्ता जाता रै धरवेल. किंवा याच्यातून महाराजांना असं सांगायचंय की सगळं तुम्हाला भेटेल, पण या ठिकाणी विशेष दुर्लभ जी गोष्ट या ठिकाणी सांगायची ती साधूची भेट आहे. किंवा सामान्य गोष्टी आपण 2-4 पाहिल्या, आता विशेष दुर्लभ ह्या 3 गोष्टी आहेत भागवतामध्ये. या ठिकाणी पहिली गोष्ट या ठिकाणी त्याला मनुष्यत्वम, माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे असं महाराज म्हणतात. दुसरी गोष्ट आहे मुमुक्षत्वम, मुमुक्षत्व ही अवस्था प्राप्त होणे. आणि तिसरी गोष्ट आहे महापुरुष संश्रय दुर्लभम त्रयमेवैतद देवानुग्रहेतुकम. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय, ह्या 3 गोष्टी दुर्लभ आहेत. आणि नाथ महाराज आणखी एक चौथी गोष्ट दुर्मिळ सांगतात. महाराज बोलतात या ठिकाणी आई दुर्लभ आहे. एकनाथ महाराज असं बोलतात, बाकीच्या किती मिळवता येतील स्त्रिया. महाराज बोलतात स्त्रिया मिळविता असंख्य मिळती, परी माता न मिळे त्रिजगती. म्हणून या ठिकाणी आई फार महत्वाची आहे. बाकी स्त्रियांची सेवा केलात काही साध्य नाही, आईची सेवा केलात बरचसं काही साध्य आहे. महाराज म्हणले या ठिकाणी स्त्रिये ते भजता
नरक प्राप्ती आणि माते ते भजता भुक्ती मुक्ती. आयसे जे शास्त्रज्ञ जाणती तेही माता उपेक्षिती स्त्री कामे. हे महत्वाचं आहे की आई सगळ्याच जगामध्ये महत्वाची आहे, वडील महत्वाचे आहेत. शास्त्रामध्ये पहिला मान या ठिकाणी मातृदेवो भव, त्याच्यानंतर मग पितृदेवो भव. किंवा मी नेहमी सांगत असतो गुरुजी की आपल्या वर्गामध्ये या ठिकाणी शिक्षक महत्वाचा आहे, पण कुटुंबामध्ये पहिला शिक्षक जर कोण असेल तर ती आई आहे. दुसरा शिक्षक या ठिकाणी वडील आहेत. त्याच्यानंतर मग आमच्यासारखे श्रीकनवाड गुरुजी, आम्ही हे नंबर 3चे वर्गातले गुरुजी लोक. ही दुर्लभ गोष्ट आहे सुरुवातीला तुम्हाला सांगायलो. आणि अभंगाच्या अनुषंगाने आपल्याला 3 गोष्टी दुर्लभ आहेत. पहिली गोष्ट आहे माणसाचा जन्म मिळणं. त्याला महाराज म्हणले त्या ठिकाणी मनुष्यत्वम. सगळ्यात दुर्लभ अशा प्रकारची गोष्ट आहे. ईश्वरानं 2 प्रकारची सृष्टी निर्माण केली. नंबर 1 त्याला म्हणायची या ठिकाणी जीव सृष्टी, आणि त्याच्यापेक्षा सर्वात मोठी आहे ती जड सृष्टी. परत जीव सृष्टीमध्ये या ठिकाणी माणसाची संख्या कमी आहे, बाकी जीवांची संख्या जास्त आहे. परत माणसामध्ये या ठिकाणी माळकऱ्यांची संख्या कमी आहे. परत माळकऱ्यामध्ये या ठिकाणी निष्ठावान माळकऱ्यांची संख्या कमी आहे. निष्ठावान हे महत्वाचं आहे. एकादशी धरणारे किती, खायला भरपूर आहे. मंदिरामध्ये सप्ताह चालू आहे. एकादशीला सगळं बदामाचा शिरा आहे, आणखी अनेक प्रकारचा शिरा आहे, साबुदाण्याची खिचडी आहे, साबुदाण्याचे वडे आहेत, केळी आहे, सफरचंद. खायला सगळं अनुकूल असताना एकादश धरणं वेगळं, आणि खायला काहीच नसताना महाराज एकादश धरणं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करणं हे दुर्लभ आहे. म्हणून या ठिकाणी महाराज बोलतात की माणसाचा जन्म दुर्लभ आहे, त्याच्यामध्ये या ठिकाणी पुढे येणार आहे मुमुक्षत्व त्याच्यापेक्षा जास्त दुर्लभ आहे. खायला प्यायला भरपूर असताना उपवास करणं साधी गोष्ट आहे म्हणालो आपण, आणि काही नसताना मग ते अवघड आहे. तसं या ठिकाणी तुम्हा आम्हाला माणसाचा जन्म मिळालेला आहे. कशामुळे मिळाला? माणसाचा जन्म कशामुळे प्राप्त होतो? याला शास्त्रीय भाषेमध्ये कार्य असं म्हटलंय. किंवा माणसाचा जन्म कार्य आहे का कारण आहे? कारण आहे तर कुठल्या गोष्टीचं या ठिकाणी कारण आहे, त्याचं कार्य काय? आणि कार्य असेल तर कुठल्या गोष्टीचं कारण आहे त्याला? तसं माणसाचा जन्म कार्य आहे. कार्य म्हटलं की त्याला कारण आलं गुरुजी. कशामुळे या ठिकाणी माणसाचा जन्म भेटतो? 2 गोष्टी आहेत, पाप आणि पुण्य. पुण्यानं भेटतो का? महाराज म्हणले पुण्य केल्याच्या नंतर माणसाचा जन्म भेटत नाही. पुण्य जास्त झालं, पुण्य केलात तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला चांगली गती प्राप्त होईल. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत पुण्याचे, सकाम पुण्य आणि निष्काम पुण्य. निष्काम पुण्य केलात तुम्ही ईश्वराची प्राप्ती होईल. सकाम पुण्य केलात चांगले उत्तम अशा प्रकारचे भोग भोगायला भेटतील, माणसाचा जन्म भेटणार नाही. पुण्य जास्त झालं वेगळी गती आहे, ईश्वराची प्राप्ती आहे, चांगले भोग भोगायला भेटतील, ठीक आहे. पाप केलात माणसाचा जन्म नाही. पाप केल्याच्या नंतर आता पुण्यानं भेटना तर पापाचं सोडून द्या. म्हणून या ठिकाणी पापाने माणसाचा जन्म भेटत नाही आणि पुण्याने माणसाचा जन्म भेटत नाही. नेमकं कशाने भेटतो? कारण हे दोन्ही बरोबर व्हावे लागतात म्हणे, तेव्हा या ठिकाणी माणसाचा जन्म उपलब्ध होतो. पाप पुण्य समान समे तै पाविजे कर्मभूमी. आणि दोन्हीपैकी एक जरी विषम झालं मग या ठिकाणी स्वर्गाला किंवा नरकाला या ठिकाणी जावं लागतं. पहिलं कारण या ठिकाणी पाप आणि पुण्य समान झालं. पाप पुण्य करोनी जन्माये तो प्राणी नरदेहाये ओने हानी केली. पहिलं कारण पाहिलं आपण, पापाचं आणि पुण्याचं पारड समान झालं आणि ते अवघड असतं, म्हणून माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे. दुसरं कारण या ठिकाणी माणसाचा जन्म, त्याला कधी कधी शास्त्रामध्ये आगंतुक योग असं म्हटलंय, किंवा शास्त्रामध्ये 1000 न्याय सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी माणसाचा जन्म मिळणं याला कागटाळी न्याय किंवा कागताली न्याय असं म्हटलेलं आहे.
न घडो उपाय घडो आले न घडो उपाय घडो आले न घडो उपाय घडो आले न घडो उपाय पावला काग टाळी न्याय पावला काग टाळी न्याय पावला रे काग टाळी न्याय पावला रे काग टाळी न्याय पावला काग टाळी न्याय पावला काग टाळी न्याय पावला रे काग टाळी न्याय पावला रे काग टाळी न्याय न घडो उपाय घडो न घडो उपाय घडो पावला काग टाळी न्याय पावला काग टाळी न्याय न घडो उपाय घडो आले न घडो उपाय घडो आले पावला काग टाळी न्याय पावला रे काग टाळी न्याय महाराज म्हणतात पावला हा देह किंवा माऊली महाराज सापडला देह कागताली न्याय न घडो उपाय घडो आले गोदावरीला स्नान करायला जाऊ लागला आंधळा जात असताना अशा टाळ्या वाजवीत जाऊ लागला टाळ्या वाजवत असताना अचानक एका टाळीमध्ये या ठिकाणी कावळा सापडला सापडल्याच्या नंतर कावळा कधी सापडतच नाही पण सापडला योगायोगानं मंदिरात घेऊन आलं ते आंधळ अध्यक्षाला भेटलं आमच्या कोटलवर साहेबाला कोटलवर साहेब म्हणले 1000 रुपये देतो आणि इकडं आहे ना नाही म्हणलं 2 द्या ठीक आहे म्हणले 2 बी देतो पण दुसरा एक धरून आण मग ते गेलं ते कावळा तसाच घेऊन जात असताना वाटणं या ठिकाणी आता टाळ्या वाजवायच्यात ते पहिला कावळा काकेत ठेवला आणि या ठिकाणी अशी टाळी त्याने वर केली दुसरा सापडला का पहिला गेला आहे ना तशी अवस्था आहे त्याला शास्त्रामध्ये कागताली न्याय महाराज म्हणले कधीच कावळा सापडत नाही योगायोगानं सापडलाय कधीच माणसाचा जन्म भेटत नाही योगायोगानं भेटलेला आहे आगंतुक न्याय आगंतुक योग असं म्हटलंय हे देवानं शरीर दिलंय भजनासाठीच दिलंय महाराज म्हणले देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा किती पैसे दिल्याच्या नंतर मिळत नाही महत्वाचा एक एक अवयव एक एक दात डोळा किती महत्वाचे दात आहेत दात गेले तर बोलता येत नाही बरोबर आणि आपण मात्र त्याला गांजा पिऊ पिऊ पाडायलो दातायला आहे ना दारू पिऊ पिऊ या ठिकाणी लिव्हर खराब करायलो म्हणून या ठिकाणी हे माणसाचा जन्म कुणालाही भेटत नाही 2 कारणामुळे भेटतो पाप आणि पुण्य समान झालं ठीक आहे दुसरी गोष्ट आहे त्याला म्हटलंय कागताली न्याय असा दुर्लभ अशा प्रकारचा माणसाचा जन्म आहे जगात महाराज बोलतात सगळं काही भेटेल पण माणसाचा जन्म भेटणार नाही परे हा दुर्लभ नरदेह परे हा दुर्लभ मनुष्य जन्म परे हा दुर्लभ मनुष्य जन्म परे हा दुर्लभ जगाच्या बाजारी सर्व काही मिळे 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 जगाच्या
बाजारी सर्व काही परी हा दुर्लभ मनुष्य देह परी हा दुर्लभ नर पूर्व पुण्य ज्याचे असेल पुण्याई पूर्व पुण्य ज्याचे असेल पुण्या हा दुर्लभ मनुष्य देह हा दुर्लभ मनुष्य देह पूर्व पुण्याचे असेल पदारी पूर्व पुण्याचे असेल महाराज म्हणले जगाच्या बाजारी सर्व काही मिळे सगळ्या वस्तू तुम्हाला जगाच्या बाजारात मिळतील माणसाचा जन्म मिळणार नाही परी हा दुर्लभ नरदेह पहिली गोष्ट पाहिली आपण माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे कठीण आहे विशेष दुर्लभ आपण 3 गोष्टी पाहिलो त्याच्यातली एक गोष्ट पाहिली की माणसाचा जन्म मिळणं कठीण आहे विशेष दुर्लभ आहे दुसरी गोष्ट आहे मुमुक्षत्वम जगामध्ये खूप माणसं आहेत सुरुवातीलाच म्हणालो आपण त्याच्यापैकी इकडे येणारे किती आहेत परमार्थामध्ये येणारे किती आहेत मुमुक्षत्व ही अवस्था प्राप्त किती लोकांना होते जगामध्ये किती लोक आहेत अगदी 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाने सांगितलं एखादाच इकडे येईल मनुष्यानाम सहस्रेषु हजारामध्ये एखादा आता माऊलीने आपल्याला सांगितले कोटीमध्ये एखादा आस्तेचिया महापुरे रेघता ते कोटीवरे पहिलं तरी विपाईला निघे पहिलं तीराला लागणारा एखादाच आहे माणसाची संख्या खूप आहे जगामध्ये पण या ठिकाणी त्याला मुमुक्षत्व म्हणजे इकडे येणारे किती आहेत 7 प्रकारची अवस्था आहे त्याच्यापैकी पहिली अवस्था आहे शुभेच्छा आणि शेवटची आहे तुर्यगा ही पहिली अवस्था आहे शुभेच्छा इकडे यावं वाटणं प्रत्येकाला भजन कीर्तनामध्ये ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याला मुमुक्षु असं म्हटलं जातं किती लोकांना या ठिकाणी भजन आवडतं किती लोकांना इकडे यावं वाटतं किती लोकांना वाटतं की आपला उद्धार झाला पाहिजे मुमुक्षु कुणाला म्हणायचं ज्याला परमार्थ आवडतो मुमुक्षी आहे संसाराचा ज्याला वीट आला त्याला एक महाराज म्हणतात मुमुक्ष म्हणावं सर्व संगी वीट आला सर्व संगी वीट आला सर्व संगे विठला सर्व संगे विठला सर्व संगे वीट आला सर्व संगे वीट आला सर्व संगे विठला सर्व संगे विठला तो एकला आवडसे तो एकला आवडसे दिली आता पायी मिटे दिली आता पायी मिटे दिली आता पायी मिटे दिली आता पायी सर्व संगी वीट आला त्याला म्हणायचे या ठिकाणी मुमुक्षु किंवा ज्याला संसाराचा वीट आला परमार्थ आवडायला लागतो संसार तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाचे मनवोनी तुझे आठविले पाय येवो माझे माय पांडुरंगे त्याला म्हणायचं मुमुक्षत्व इकडे भजनामध्ये यावं वाटणं हे दुर्लभ आहे माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे त्याच्यातून परत या ठिकाणी भजनाला येणं
त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. आणि तिसरी गोष्ट आहे महापुरुष संश्रय, हा म्हणजे साधूची भेट होणं त्याच्यापेक्षा या ठिकाणी दुर्लभ आहे. विठ्ठला गोविंद भेटे साधून भेटे भाग्य ओ साधून भेटे भाग्य सत्यदान दे गोविंद भेटे सत्यदान दे गोविंद भेटे साधू न भेटे भाग्य विन तपिताने गोविंद भेटे. साधू भेट अवघड आहे. सगळ्या गोष्टी देव भेटल सोप्या भाषेमध्ये, पण देवापेक्षा या ठिकाणी साधू भेटणं अवघड आहे. म्हणून महाराज म्हणतात बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेटी करुणा केली. साधू कधी कधी आपल्या जवळून जाते, ओळखता येत नाहीत आपल्याला. जरी ओळखीला तुम्ही या ठिकाणी त्यांची संगती घडली तरी कृपा होईलच सांगता येत नाही. साधूची भेट होत नाही का होते, कृपा होणं या ठिकाणी अवघड आहे. किंवा साधूची भेट व्हायला या ठिकाणी महाराज बोलतात या ठिकाणी अनेक प्रकारची पुण्य लागतात. विठ्ठला विठ्ठला कोण पुण्य कोणा गाठी होय आयशियाची भेटी. जेही हरी धरिला मने दिले संसाराला पाणी. पूर्व पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी पुण्य असता गाठी पुण्य असता गाठी पुण्य असता गाठी पूर्व पुण्य असता गाठी पुण्य असता गाठी पुण्य असता गाठी संत भेटी तली होय संत भेटी तली होय तली होय परवा परवा संत संत परवा परवा संत संत भेटे तरी होय संत भेटी तो होय बरवा बरवा संत संग बरवा बरवा संत संग. साधूची भेट दुर्लभ आहे, त्याला पुण्य लागतं. महाराज म्हणतात पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तै होय किंवा निष्कामता निज दृष्टी. अनंत पुण्य कोठ्यान कोटी रोकड्या लायजे पाठोवाटी. तै होय भेटी हरिप्रियाची. साधूची भेट दुर्लभ आहे. बरं साधू भेटल्याच्या नंतर त्यांना मागावं काय, विचारावं काय, हा सुद्धा प्रश्नच आहे. एखादे संत भेटले, साधूला विचारावं काय. भंडाऱ्या डोंगरावर या ठिकाणी तुकाराम महाराज बसले भजन करत. त्यांना एक व्यक्ती भेटला गंगाराम नावाचा. दोघांची भेट झाली. गंगारामजी मवाळ कोणत्या गावचे,
कडूस गावचे. आणि तेवढ्या माळावर महाराजाची भेट झाल्याच्या नंतर महाराजाला विचारू लागले. काय विचारलं त्यांनी? आमची म्हैस चुकून गेली, 8 दिवस झालं, दिसली का तुम्हाला? तुम्ही उंच डोंगरावर आहेत, आहे ना? महाराजाला वाईट वाटलं. महाराज म्हणले, अरे दादा, एवढ्या उंच डोंगरावर आलोय, तुझे का मसड बघायला आलो का काय, आहे ना? देवाचं भजन करायला आलो, गावात लोक भजन करू देत नाहीत, एकांतवास म्हणून इथं आलो. पण महाराजांना या ठिकाणी थोडा त्याला धक्का द्यायचा होता. महाराज म्हणले, असं कर, म्हैस तुझी दिसली म्हणले. कुठं आहे? जाय म्हणले गावामध्ये, गोठ्यात, जिथं बांधली तिथंच आहे. गोठ्यात आहे? ते म्हणले हो. गंगाराम महाराज गेले आपल्या घरी, तर गोठ्यामध्ये म्हैस होती की नाही? होती. त्यांना प्रचिती आली. नंतर महाराजाकडे आले. नंतर ते महाराजाचे शिष्य झाले. 14 टाळकऱ्यापैकी गंगाराम बुवा एक होते. कारण या ठिकाणी साधू आल्याच्या नंतर, भेटल्याच्या नंतर विचारावं काय? सासरा भेटला पांचाळ महाराज, भेटू नये पण भेटला, आहे ना? काय भेटावं, काय विचारावं सासऱ्याला, आहे ना? शेटे महाराज सासऱ्याला विचारू लागला, तुमचं लग्न झालंय का, आहे ना? जमल का? साधू समोर आले तर काय विचारावं त्यांना? महाराज म्हणतात, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. साधूला शोधण्यासाठी फिरू नका, कोण्या गावाला जाऊ नका. महाराज म्हणले, ठाईच बैसोनी करा एक चित्त. तुम्हाला भेटायला साधू ऑटोमॅटिक येतील, तुम्ही या ठिकाणी पिकून बसा. अंबादासराव कधी पोपटरावकडे जातात का? नाही ना. आंब्यानं काय करायचं? पोपटाच्या मागे फिरायची गरज नाही, झाडालाच थांबायचं, तिथंच पिकून बसायचं. त्याला पत्र सुद्धा पाठवायची गरज नाही. आंबा पिकला की बरोबर या ठिकाणी पोपट त्याला भेटायला येतो. मग तुम्ही आम्ही पिकून बसायचं. पिकून बसायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्याला माऊली बोलतात या ठिकाणी कर्म साम्य दशा, याच्यावर यायचं. ऐशी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा, तै श्री गुरु आपेसा भेटीची गा. संत ऑटोमॅटिक तुम्हाला भेटायला येतात. 3 प्रकारचे दोष आहेत तुमच्या आमच्यामध्ये, त्याच्यातले 2 आपण घालवायचे, एक तसाच राहू द्यायचा. साधूचं या ठिकाणी चिंतन करत वाट बघत बसायचं. 2 कोणते घालवायचे? 3 दोष आहेत. पहिला दोष आहे मल, पापाची वासना. महाराज म्हणले, पापाची वासना नको दाऊ डोळा. पाप करण्याची इच्छा या ठिकाणी नाहीशी झाली की समजायचं तुमचा मल दोष गेला. दुसरी गोष्ट आहे या ठिकाणी विक्षेप, चंचलता ज्याला आपण म्हणतो. तो कसा जाईल? मग त्याला मंदिरात आणायचं, कधी कधी साधूच्या जवळ न्यायचं, त्याची चंचलता कमी होते. संताची ये पायी लीन व्हावे, संताची ये पायी लीन व्हावे, संताची ये पायी लीन व्हावे, संताची चंचल चित्तासी देवोनी ठाई, चंचल चित्तासी देवोनी ठाई. चंचल चित्तासी
त्याला म्हणायचं विक्षेप, मलदोष घालवायचा, विक्षेप घालवायचा. आणि जो शेवटचा दोष आहे आवरण नावाचा दोष, तो आपल्याच्यानं जात नाही, त्याला साधूची भेट व्हावी लागते. दोन दोष घालवायचे आणि साधूची वाट पाहत बसायचं. एक जणांनी विचारलं तुकाराम महाराजाला, तुम्ही कसं केलात? महाराज म्हणले, मी सुद्धा कुठेही गेलो नाही, ऑटोमॅटिक साधू स्वतःहून आले, त्यांनी मलाच सापडविलं. मी स्नान करायला जाऊ लागलो, ते स्वतःहून आले आणि माझ्या मस्तकावर हात ठेवला. बरोबर त्यांनी मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या मी त्यांच्या या ठिकाणी पायाला मिठी मारली. आणि तो दिवस या ठिकाणी माझ्या आयुष्यामध्ये सर्वात महत्वाचा, ती वेळ या ठिकाणी माझ्या आयुष्यामधली सर्वात महत्वाची आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या ठिकाणी महाराज सांगतात, धन्य काळ संत भेटे, 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 धन्य काळ संत भेटे. पायी मिटे पडले स्व, पायी मिटे पडले स्व, संदेहाच्या उठल्या गाठी, संदेहाच्या उठल्या पायी मिटी पडली तो, पायी मिटी पडली तो, संदेहाच्या उठल्या गाठी, संदेहाच्या उठल्या गाठी. धन्य काळ संत भेटी, पायी मिटी पडली सो, पायी मिटी पडली सो, पायी मिटी पडली सो. धन्य काळ संत भेटी, पायी मिटी पडली सो, पायी मिटी पडली म्हणून महाराज म्हणतात, साधू ऑटोमॅटिक मला भेटायला आले, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तके तो जाना ठेविला कर. म्हणून महाराज म्हणतात ती वेळ फार महत्वाची आहे. धन्य काळ संत भेटे, पायी मिठी पडले तो. दोन शब्द आले त्या ठिकाणी पहिल्या चरणामध्ये, धन्य काळ संत भेटी आणि मिठी. भेटीमध्ये मिठी असेल सांगता येत नाही, पण मिठीमध्ये मात्र भेट आहे. याचा शास्त्रीय अर्थ असा आहे की भेट म्हणजे या ठिकाणी योग आला, आणि मिठी म्हणजे त्याला या ठिकाणी क्षेम असं म्हटलंय. काही वस्तू आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त होतात, पण त्याचा क्षेम होणं महत्वाचं आहे. नाशिकला गेला शेतकरी एक कांदे घेऊन विकायला लासलगावला. शेटे महाराज कांदा भरपूर पिकला, विकला, 5 लाख रुपये आले. गुरुजी सुटकेस भरूनच आणली शेतकऱ्यानं. आता 5 लाख रुपये गावाकडे कसे न्यायचे साहेब? अवघड आहे ना. 5 लाख रुपये नाशिकून आणायचे शेतकरी माणसं. गाडी केली त्यांनी, कार, 2 जण होते. वाटामध्ये त्या ड्रायव्हरला सांगू लागले, गप्पा मारू लागले 2 जण. ड्रायव्हरला लक्षात आलं की यांच्याकडे 5 लाख रुपये आहेत. किती आहेत? 5 लाख. घेऊन येऊ लागले. ड्रायव्हर या ठिकाणी थोडा चॅप्टर होता, बदमाश होता. त्यानं ओळखीलं शेतकरी आहे. थोडी गाडी त्यानं बाजूला लावली. काय झालं म्हणले, थोडा प्रॉब्लेम आहे, तुम्ही थोडं 2 जण उतरा
आणि थोडा गाडीला धक्का द्या, थोडी स्टार्ट झाली गाडी की नंतर तुम्ही बसा. दोघा जणांनी या ठिकाणी खाली उतरले, सुटकेस मधीच आहे 5 लाखाची. दोघांनी गाडीला धक्का दिला, गाडीला काही झालेलं नव्हतं. ड्रायव्हरने गाडी चालू केली, जे पुढे गेला त्यांनी काही मागे फिरून पाहिलं नाही. पैसे भेटले होते की नाही? भेटले होते, पण त्याचा लाभ झाला का? नाही. योग आला पण क्षेम नाही झाला. मंदिराने या ठिकाणी सगळ्या वारकऱ्याला टाळकऱ्याला बालुशाहीचा बेत दिला. बालुशाहीला खायला भेटणं योग आहे, पण ती पचन होणं क्षेम आहे. तसं महाराज म्हणतात या ठिकाणी, धन्य काळ संत भेटी आणि पायी मिठी पडली तो. साधूची भेट होणं चांगली गोष्ट आहे, पण त्याची कृपा होणं ही मिठी आहे. म्हणून या ठिकाणी योग सोपा आहे, त्याच्यापेक्षा अवघड आहे, कठीण. कठीण बर. ओ कलिया होतो श्रम. काही दिवसाला पांचाळ महाराज कीर्तन करतात काय की, आहे ना? कीर्तनकारच आहेत ते. हो, ऐकलं नाही मी, कीर्तन आहे त्यांचं. हो बरोबर, कारण त्यांनी आता प्रमाण दिलं म्हणजे ते कीर्तनकार आहेत असं मी त्यांना ओळखलं. वा वा वा, आता ते मोठे माणसं आहेत खरं म्हणजे. मी नाही ओळखलं कीर्तनाचं. आता ते मृदंग वाजवतात, हे पण मृदंग वाजवतात, आहे ना? ऐकलं असेल ना तुम्ही. आता मृदंगाचार्य, कीर्तनकार. मी म्हणालो की तुम्हाला इथं कीर्तनकार, गायक, वादक. मंदिराच्या बाजूला एखादा तुम्ही या ठिकाणी ठेस लावून पडलात तुम्ही, बरोबर महाराजावरच पडसाल. एवढे महाराज या ठिकाणी इथं उपलब्ध आहेत. अलग लक्षामध्ये. सुरुवातीलाच म्हणालो सगळे या ठिकाणी जाणकार मंडळी, दर्दी लोक आहेत. योग आला त्याच्यापेक्षा क्षेम महत्वाचा आहे. महाराजांना हे सांगायचे की आयुष्यामध्ये संपत्ती भेटली, पण त्याचं या ठिकाणी पचन होणं, ती प्राप्त झाली पण या ठिकाणी भोगायला मिळणं, हा त्याचा एक प्रकारचा क्षेम आहे. महाराज म्हणतात योगक्षेम त्याचा, योगक्षेम त्याचा जाणे जड भारी. वाटदारी करी धरोलिया, वाटदारी करे धरोलिया, वाटदारी करी धरोलिया. योगक्षेम त्याचा जाणे जड भारी. वाटदारी करी धरोलिया, वाटदारी करी धरोलिया, वाटदारी करी धरोलिया. योगक्षेम त्याचा जाणे जड भारी, वाट दावे करी धरोनिया. म्हणून महाराजांनी योग आणि क्षेम, साधूची भेट व्हावी हा योग आहे, पण त्यांची ताटातूट होऊ नये हा क्षेम आहे. महाराज म्हणले साधू मला भेटावेत, पण त्यांचा काही गोष्टी भेटाव्यात, पण त्यांची ताटातूट होऊ नये. काही गोष्टी आयुष्यामध्ये भेटूच नाहीत, भेटल्या तर जास्त वेळ त्या राहू नयेत. जावई भेटावा की नाही? भेटावा, पण किती दिवस राहावा? जास्त दिवस राहावा का? नाही, काही थोडे दिवसच राहावा. महाराज म्हणतात तसं साधू भेटल्याच्या नंतर त्यांची ताटातूट होऊ नये. विठ्ठला हरिजन सवे भेटी, हरिजन सवे भेटी, हरिजन सवे भेटी, हरिजन सवे भेटी,
नासवे भेटी न हो अंग संग तुटे. किंवा एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी घडो त्याचा संग न व्हावा योग जन्मोजन्मी. साधू भेटू नाहीत असं नाही, भेटलेच पाहिजे पण पुन्हा ताटातूट होऊ नये. डॉक्टर भेटावेत का? भेटू नयेत जास्त वेळ या ठिकाणी. एखाद्या वेळेस भेटले तर ठीक आहे. सुफी संत बोलतात या ठिकाणी की 3 गोष्टी या ठिकाणी कधी त्यांची भेट होऊ नये या ठिकाणी. हाकिमों से, वकीलों से, हसीनों की अदाओं से. या तिघांची भेट होऊ नये असं म्हणतात. असू द्या ठीक आहे. आता आपल्याला फक्त 15 मिनिट बाकी आहेत. 8:45 आपल्याला सोडायचे. महाराजांनी वेळ दिलाय 7 ते 9. 15 मिनिट या ठिकाणी संयोजक मंडळी ठेवायचे. तुम्ही काळजी करू नका. झोपेचा वेळच नाही ना. 7 ते 9 झोपायचा विषय नाही. तसे सगळेजण आपण आता प्रसन्न आहात पाहिलात आणि बरोबर या ठिकाणी तुम्ही काळजी करू नका. मी बरोबर 9ला म्हणजे 9ला तुम्हाला या ठिकाणी सोडणारच आहे. म्हणून काही गोष्टी आयुष्यामध्ये संतांची भेट झाली ठीक आहे, पण महाराज संत भेटल्याच्या नंतर त्याचा फायदा काय? संत भेटीचा या ठिकाणी परिणाम काय? ध्रुवपदामध्ये या ठिकाणी महाराज संदेहाच्या तुटल्या गाठी, संदेहाच्या तुटल्या गाठी, संदेहाच्या तुटल्या गाठी, संदेहाच्या तुटल्या गाठी, संत भेटीचा परिणाम महाराज बोलतात संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटे शीतळ. साधू भेटल्याच्या नंतर जो काही आमचा संशय आहे तो मिटला या ठिकाणी, फिटला. संशय म्हणजे या ठिकाणी एक प्रकारचा आपल्याला भ्रम आहे किंवा संदेह म्हणजे संशय. तो सगळ्यात वाईट कुठली गोष्ट असेल जीवनामध्ये तर तो या ठिकाणी संशय आहे. संशयाउनी थोर अनेक नाही पाप घोर, विनाशाचे वा घोर प्राणयासे. संशय वाईट आहे. कशाबद्दलचा संशय? संशयाचे अनेक प्रकार आहेत. तुम्ही सगळे या ठिकाणी आता या मंदिरामध्ये मोठ्या मोठ्या वक्त्यांचं ऐकलेलं आहे. सुरुवातीलाच म्हणालो किंवा विचारसागर पाहिलात तुम्ही, त्याच्यामध्ये संशयाचे 2 प्रकार सांगितलेत. एक आहे असंभावना आणि दुसरा आहे विपरीत भावना. असंभावनेचे परत 2 प्रकार आहेत, परत विपरीत भावना आहे. याला या ठिकाणी आपण संशय असं म्हणतो. जीव भ्रम्याचा ऐक्य सांगितलेला आहे आणि त्याच्याबद्दलच आपल्याला जर संशय वाटला, भ्रम वाटला तर त्याला या ठिकाणी संशय, त्याला असंभावना असं म्हटलंय. किंवा जे शास्त्रानं सांगितलेलं आहे त्याच्यावर आपला विश्वास न बसणं त्याला प्रमाण किंवा प्रमेयगत संशय किंवा विपरीत भावना. काय खरं काय खोटं, जी खरी गोष्ट आहे त्याच्याबद्दल संशय वाटणं ही विपरीत भावना आहे. एखाद्या आपण म्हणलो ह्या शरीराला मैं शरीर हूं, विपरीत भावना आहे. काय तुमचं नाव?
विठ्ठलराव है ना, तुम्ही विठ्ठल आहात का? की खरंच विठ्ठल आहे? ते म्हणते नाही. अलग लक्षामध्ये, जीव आणि आत्मा, जीव आणि ब्रह्म एकच आहे. एक असताना आपल्याला ती एक न वाटणं संशयच आहे. तसे संशयाची या ठिकाणी सोपे दोन संशय म्हणजेच भ्रम आहे. एक आहे निश्चयात्मक भ्रम आणि दुसरा आहे संशयात्मक भ्रम. दोन प्रकारचे भ्रम आहेत. निश्चयात असणं म्हणजे त्याला सांसारिक लोकांचा भ्रम आहे. त्याला किती डोकं फोडून सांगा तो देव नाहीच म्हणणार. त्याचा निश्चय आहे, त्याला भ्रम झालेला आहे. त्याला म्हणायचं निश्चयात्मक भ्रम. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाज तसे. आणि दुसरा जो आहे संशयात्मक भ्रम, तो मुमुक्षुला आहे. भ्रम असणं चांगलं आहे, त्याला भ्रम आहे देव सगुण आहे का निर्गुण आहे, निर्गुण आहे का सगुण आहे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, असा त्याला संशय आहे, भ्रम आहे. हे सगळं मायेमुळे या ठिकाणी घडतं. साधी गोष्ट आहे बघा, छोटंसं उदाहरण पाहू आपण एक 5 मिनिटामध्ये. कीर्तन म्हणलं की माणसांना ते सारखं इकडचं कधी कधी ऐकायला कंटाळा येतं. एखादी मध्ये गोष्ट सांगितली की 5 लोकांना बरं वाटतं. काय सांगितलं महाराजानं, काय सांगितले बाबा, नुसत्या चाली म्हणले त्याच्या त्यानं काहीच बोलले नाहीत आहे ना. आणि एखादी गोष्ट सांगितली की मग त्यांना ते बरं वाटतं. गोष्टीचा विषय नाही, ते दृष्टांत सांगायचं आहे, त्याच्या पाठीमागे सिद्धांत आहे. माया खरं ते आपल्याला खोटं खोटं ते खरं वाटायला लागायला. 3 जण कॉलेजचे मित्र हॉटेलमध्ये गेले नाश्ता पाणी करायला. दररोज जायचे ते, मालकाला त्यांचा परिचय, वेटरला परिचय. नाश्ता पाणी केल्याच्या नंतर तुम्हाला संशयाबद्दल बोलायलोय, जवळच असतं पण ते आपल्याला कधी कधी कळत नाही. याबद्दल छोटस गणित कोड आहे. 3 जणांनी नाश्ता पाणी केला. मालक हजर नव्हते काउंटरवर. या ठिकाणी जुना काळ आहे. त्या नोकरानं म्हणा वेटरनं त्यांच्याकडनं या ठिकाणी 15 रुपये घेतले. किती घेतले? 15 रुपये तिघाकडनं. एका एकाला किती आले? 5-5 आले. शहरातले लोक आहात, तुमचं गणित पक्का असतं. अलग लक्षामध्ये 5-5 रुपये आले. एका एकाला किती किती आले? 5-5 रुपये आले. नंतर मालक आले. त्या नोकरानं 15 रुपये मालकाकडे दिले. आमक्या आमक्या गावचे कॉलेजचे विद्यार्थी आले होते. नाश्ता पाणी केलं. 15 रुपये बिल झालं. मालकानं पाहिलं काय काय खाल्लं. एवढे पदार्थ आटम खाल्ले. मालक म्हणले, अरे दररोजचे पोर आहेत आपले, तू 5 रुपये जास्त घेतलास. 10 रुपये बिल झाले. किती झाले? 10 रुपये. 5 रुपये आगाव घेतलास. जाय त्यांचे त्यांना नेऊन दे. नोकर या ठिकाणी 5 रुपये घेऊन जाऊ लागला. पण जात असताना वाटणं माधव महाराज त्यानं 2 रुपये खिशामध्ये टाकले स्वतःच्या, नोकरानं, बरोबर. आणि त्यांना 3 रुपये वापस दिले. एका एकाला 1-1 रुपये परत दिला. म्हणजे तिघाला किती झाले? 4-4 पडले. आता 4 त्रिकोम 12 आणि ह्याच्या खिशात 2. किती झाले? 12 आणि 2 14. 1 कुठं गेला? ते मुदाम ठेवलाय. बचेंगे तो और भी लढेंगे. आता ते पुढच्या वर्षी सांगायचं आपल्याला आहे ना. हे संशय आपल्याला काढायचा आहे. अनेक प्रकारचे संशय आहेत आणि ते वाईट असतात. महाराज म्हणले, साधूची भेट झाल्याच्या नंतर संदेहाचे सुटली गाठे, झालो पोटे शीतळ, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. दुसरा फायदा, ही संसार रूपी जे नदी आहे, भवनदी आहे, हिच्यातून आम्ही तरुण गेलो साधूची भेट झाल्याच्या नंतर. म्हणून महाराज म्हणतात, भवनदीचा झाला तारा आणि या उत्तरा प्रसादे. साधूच्या प्रसादामुळे की आमचा फायदा झाला. आणि संत या ठिकाणी एक प्रकारचे जगामध्ये सर्वात या ठिकाणी उदार आणि मंगल अशा प्रकारचे आहेत. महाराज शेवटच्या चरणामध्ये या ठिकाणी बोलतात, विठ्ठला विठ्ठला.
तुका मने मंगळाता कोण दाता याहुनी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. झालेली सेवा भगवान शंकररायांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करूया. त्या ठिकाणी सुरुवातीलाच म्हणालो की सर्व मंदिराची कमिटी असतील, विश्वस्त मंडळ आहे, या सर्वांनी या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी दिलात. त्यासाठी सर्व आमचे गायक मंडळी, वादक मंडळी, भजनी मंडळी या सर्वांनी सहकार्य केलात. तुमचे पण या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि 7 ते 9 या ठिकाणी आता वेळ झालेलीची आहे. एवढे 10-5 मिनिट या ठिकाणी तुम्हाला लागतात आरतीसाठी वगैरे वगैरे. तसं आता बोलावं तेवढं कमीच आहे, पण या ठिकाणी हा आपला दररोजचा कार्यक्रम आहे. वेळेत या ठिकाणी झाला पाहिजे, तो वेळेला आपण प्राधान्य दिलेलं आहे. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा या ठिकाणी आजच्या वेळेचं या ठिकाणी महत्व सांगितलेलं आहे. साधूची भेट होणं ही सगळ्यात मोठी महत्वाची वेळ आहे. किंवा संत सर्वांमध्ये या ठिकाणी मंगल आहेत. 2 लोक या ठिकाणी मंगल आहेत, देव आणि संत. किंवा जगामध्ये सर्वात जर कोणी उदार असतील तर या ठिकाणी ते संत आहेत. संत उदार उदार भरले अनेक भांडार, की त्यांच्या एवढं उदार या ठिकाणी कोणीच नाही. आता पुढच्या वेळेस या ठिकाणी आपण त्यांचं उदार किंवा किती प्रकारचं दान, कोणतं महत्वाचं दान आहे, कोणतं दान या ठिकाणी विचार करून द्यावं लागतं. कोणतं दान देत असताना काहीच पाहायचं नसतं. अन्नदान करत असताना काही पाहायचं नाही. या ठिकाणी तो जवळचा आहे का दूरचा आहे, गावचा आहे का बाहेर गावचा आहे, भिकारी आहे का जावाई आहे, असं काही पाहायचं नाही. अन्नदान करत असताना महाराज म्हणले सर्वभूती द्यावे अन्न. पैसा मात्र देत असताना द्रव्य पात्र पाहून, तुम्हाला पैसे द्यायचे मग समोरचा व्यक्ती पाहावा लागतो. त्याला म्हटले कांचनदान. दानाचे प्रकार आहेत, भूदान, गोदान, आता कन्यादान एक निघालं या ठिकाणी, ते सुद्धा पाहावं लागतं समोरचा कोण आहे. महाराज म्हणजे या ठिकाणी कन्यादान करणं सुद्धा एक प्रकारचं पुण्य आहे. साळुंकृत कन्यादान आणि पृथ्वी दानाचे समान. आपली मुलगी देत असताना समोरचा मुलगा पाहायचा नेमका करतो काय. वडिलाला नोकरी आहे, गडगंज प्रॉपर्टी, त्याच्याकडे पाहत नाही आपण. आता मुलगा निर्व्यसनी आहे का हे पाहतो. याला सगळ्यांना या ठिकाणी आपण द्रव्यदानामध्ये या ठिकाणी पाहतो. किंवा अन्नदान आणि द्रव्यदान, याच्यापेक्षा सर्वात महत्वाचं जे आहे ते ज्ञानदान आहे, विद्यादान आहे. आणि ते आमचे साधू संत या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य करतात. म्हणून महाराज त्यांना म्हणतात या ठिकाणी तुका मने मंगल आता आणि कोण दाता याहुनी. अशा प्रकारे माझ्या बुद्धीला सुचल अशा प्रकारे या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम या ठिकाणी देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली
अखंड हरिनाम सप्ताह आज तिसरा दिवस आहे. हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज नवळतकर यांच्या मधुर वाणीनं आत्ताच आपण कीर्तन श्रवण केलेलं आहे. त्यांचा मंदिराच्या वतीनं प्रसादरूपी सन्मान मी मंदिराचे संचालक सचिन काशेटवार यांना विनंती करतो की त्यांचा त्यांनी सन्मान करावा. दुःखहर्ता वार्ता विघ्नाचे नवे पुढे मंगळवारे सर्वांगी सुंदर उत्तिष्ठ दुराती कंठे जगते माळो जय देव जय देव जय मंगलमूर्ती जन्माचे मान सागर माते मान कामना बुद्धी रत्नगजारा तुझ्यावरी तुम्हाला चंदनाची ओटी संपूर्ण करा जय 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 देव जय मंगलमूर्ती जन्माचे मान सागर माते लंबोदर पीतांबर ब्रह्मांडे महाराज लावण्य सुंदर मंत्राची बारा जय देव जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती गौरा बाबा गौरा कर्पूर गौरा गौरा नैन्य विचारा अर्थांगी ज्योति ऐसा शंकर जय देव जय शंकरा
जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वारकरी संत संगी सर्व काळ अखंड माझा कल्लोळ पंढरीचा वारकरी वारी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वारकरी वारी मागणी ते तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निर्विहीच आणि कधी काही नमाज म्हणे आता उदार तो पायी संतांची उद्याचे कार्यक्रम उद्या सकाळी 5 ते 7 काकडा भजन, 10 ते 12 गाथा भजन, त्यानंतर दुपारी 1 ते 4 या वेळेत हरिभक्त परायण नारायण महाराज सोडेगावकर यांच्या मधुरवाणीनं शिवपुराण कथा होईल. आणि उद्या रात्री 7 ते 9 हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज हिब्बटकर यांचं उद्या कीर्तन होईल. त्यानंतर आरती प्रसाद होईल. आता सर्व भक्तांनी पाठीमागं प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी प्रसाद घेऊन जावा ही विनंती. ज्ञानदेव तुकाराम